उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, थंडगार पेयांची मागणी वाढत आहे। तर आपण घरच्या घरी थंडगार आणि हेल्दी असा मठ्ठा कसा बनवायचा ते पाहूया। आजकाल लग्न कार्यामध्ये देखील मठ्ठा सर्रास आढळतो आणि खूप छान लागतो। सर्वजण खूप आवडीने घेतात। कमीत कमी वेळात तयार होणारं आणि अन्न पचायला मदत करणारं हे थंड पेय सर्वांच्याच आवडीचं आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे इथून पुढचे देखील छान छान व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। मठ्ठा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे ताक, छान पातळ ताक घेतलेला आहे। लोणी काढून जे ताक उरलेलं आहे ते ताक मी इथे आज वापरलेलं आहे। तुम्ही दह्यापासून देखील ताक बनवू शकता। त्यामध्ये टाकणार आहोत आपण काळं मीठ, जिरी पावडर आणि थोडीशी साखर। ताक जास्त आंबट नाही त्यामुळे साखर कमी घेतलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे साखर वाढवू सुद्धा शकता। तर यामध्ये टाकण्यासाठी आपण घेतलेली आहे एक मिरची। ही मिरची देखील तुम्ही स्किप करू शकता, पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, छान टेस्ट येते। त्यासोबतच आपण काही लसूण पाकळ्या देखील टाकू शकतो, पण इथे मी वापरलेल्या नाहीयेत। मिरची अगदी छान बारीक चिरून घ्यायची किंवा मिक्सरवर वाटून घ्यायची। खूप जास्त प्रमाणात जेव्हा आपण मठ्ठा बनवतो, म्हणजे काही कार्यक्रमाच्या वेळी, त्यावेळी यामध्ये जे जे सामान टाकायचं आहे ते मिक्सरवर बारीक फिरवून काढलं तर तो मठ्ठा खूप टेस्टी होतो आणि करायला देखील सोपा होतो, झटपट उरकतो। पण इथे आपण साधारणपणे 2 ते 3 ग्लास मठ्ठा बनवत आहोत, त्यामुळे इथे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर देखील अगदी छान आणि बारीक चिरून घ्यायची आहे। कोथिंबीरीऐवजी तुम्ही धना पावडर देखील टाकू शकता, पण कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर, पुदिना हे शरीराला थंडावा देणारे पदार्थ नक्कीच आपल्या आहारात असायला हवेत। यासोबतच ही पुदिन्याची पाने घेतलेली आहेत, ही देखील छान चिरून आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आता जाणार आहे, तो म्हणजे आल्याचा रस। तुम्ही आल्याचे तुकडे टाकू शकता किंवा आलं खिसून देखील टाकू शकता, पण काही वेळा मठ्ठा पीत असताना ते दाताखाली येतं आणि खूप तिखट किंवा खूप त्याची उग्र चव राहते, त्यामुळे ते रस काढून टाकलं तर अगदी छान चव येते आणि खाताना म्हणजेच मठ्ठा पिताना ते दाताखाली देखील येत नाही। तर अशा पद्धतीने हे छान मिक्स केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही चवी कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्ही काळं मीठ त्याच्याऐवजी आपलं साधं मीठ देखील वापरू शकता। धना पावडर याच्यामध्ये आणखी टाकू शकता। लसूण पाकळ्या टाकल्यात तरी देखील खूप छान टेस्ट येते। फक्त लहान मुलं असतील तर काही गोष्टी आपल्याला वगळाव्या लागतात। तर आता हे मस्त मिक्स झालेलं आहे आणि बर्फाचे तुकडे टाकून पिण्यासाठी तयार आहे थंडगार असा मठ्ठा। ताकाचे अनेक फायदे आहेत आणि तसाच हा चविष्ट फायदा करून घ्यायचा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। जेवणानंतर पाचक म्हणून पिलं जातच, पण जिलेबी सोबत देखील मठ्ठा खूप छान लागतो। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबतच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट देखील करा। धन्यवाद।